फडणवीस आहेत, तुम्ही आणि तुमच्या पत्नी ज्या वेळेला निवडणुकीमध्ये होता त्यावेळेला खराबडीने तुम्हाला एक मोठी पाठिंबा दिला. बरोबर. आणि आज निवडणुकीला 2 दिवस बाकी असताना तुम्ही खराबडीचा उमेदवार असताना आज राष्ट्रवादीला किंवा दुसऱ्या गावाचा सोडून उमेदवाराला वेळ घेतला. गावाच्या विरोधात तुमची भूमिका आहे नेमकी कशासाठी? नाही, मी पहिल्यांदाच सांगितलं, कड आणि खराबी हे गाव नाही. ते जरी म्हणत असेल, गावामध्ये बरेचसे आडनावाची लोक आहेत, त्यांना सुद्धा बरोबर आपण घेतलं पाहिजे ना. म्हणजे गावातलं एक वेगळं त्यांनी ट्रेड तयार करायचं की काही काही गावातली जी व्यक्ती आहे दिवसेंदिवस कसं असतं, प्रत्येक राजकारणाची सिच्युएशन बदलत असतात, त्यानुसार वातावरण आपण तयार करायचं असेल, पुढे जायचं असतं. असं लोकांना काही पण सांगून पुढे जाता येत नसतं लोकांना. हे होतं हे शेवटच्या टप्प्यात का असं नाही, गावाची बैठक नव्हती झाली. नाही, गावाची बैठक तर ज्या सोल्युशननी सांगितलं मंत्र्यांमध्ये बोलवा. एक मुखी जो माझे ते सुद्धा इच्छुक होते संदीपचे, आणि जीवन खराबी इच्छुक होता. त्यांनी अगोदरच भूमिका मांडली होती, पक्षाचं तिकीट ज्याला भेटत तो गावातून उमेदवार तो तिकीटला इलेक्शन लढायचं. त्या पद्धतीने संदीप शेठला तिकीट भेटत होतं बीजेपीचं, पण यांचं ठरलं होतं की बाबा मित्र पक्षांनी बाबा द्यायचं म्हणून त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की 5 वर्ष झाले, 5 वर्ष जो विद्यमान आमदार असेल त्या विद्यमान आमदाराच्या गटामध्ये घुसायचं. म्हणजे तुमच्या मग आमचं सुरेश भाऊ असेल, माझे मित्र स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असेल, त्यांच्या पक्षामध्ये गेले, शिवसेनेला सोडलं, सुरेश भाऊच्या आमदारकीच्या पक्षाच्या गेले. नंतर सुरेश भाऊ गेला, सुरेश भाऊला सोडलं, दिलीप शेठ मोदीच्या पाठीमागे गेले. स्वार्थ साधून फक्त सत्ता ऐकलं असेल तर हे कुणालाही मान्य नाही. माझ्या बुद्धीला हे पटलं नाही. आम्ही पहिल्यापासून आमच्यावरती जेवढा अन्याय झालाय तरी मी निष्ठावंत राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे राहिलो आहे. दिलीप शेट्टीने आमच्या जरी पाठीमागच्या काळामध्ये जर काहीतरी मतभेद झाले असेल, पण मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रवादीचा उमेदवार आमचे कधी त्याच्या पाठीमागे खंडून उभं राहायचं. त्यांची वैयक्तिक काही वागण्या बोलण्यात किंवा स्वार्थी किंवा काही दरसोड अशी काही वृत्ती असल्यामुळे सोडताय का? तुम्ही जे बोलतायत प्रश्न विचारला एकदम तो बरोबर आहे. इथून पाठीमागच्या काळामध्ये ग्रामपंचायत इलेक्शन झालं होतं. ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये आता हे दोघे हनुमंत आनंदकर आणि जीवन शेठ खराबी हे समोरासमोर उभे होते. त्यावेळेस की बाबा पहिल्यांदा जागा आहे पुरुष आहे, तर त्यावेळी जीवन शेठला सरपंच आपण करू. मी जीवन शेठला सांगितलं होतं. तर संतोष शेठचं मन वळवण्यासाठी मी त्यांचे जे मावस भाऊ आहेत दत्ता शेठ पवळे त्यांच्या घरी जाऊन 2 वेळा मी भेटलो की आपण संतोष शेठच्या बायकोला आपण सेकंड पिरियड मधून आणि ह्या महाशयांनी असं ठरवलं की यांनी यांचा नातेवाईक सरपंच केला. म्हणजे आम्ही त्यांना सरपंच करण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन की बाबा नाही जीवन खराबी सरपंच, म्हणजे हलक्या कानाची माणसं राजकारणामध्ये टिकत नाही. हलक्या काना की बाबा समस्या तुम्ही असंच काय बोलता का? राजकारणामध्ये कसं असतं, माणूस एखादं बोलतात तर सिच्युएशन त्या कंडिशन मध्ये कसं बोलतात ते पण आपण तारतम्य पाहिलं पाहिजे. पण त्या मंडळींनी काही पाहिलं नाही. तिथून पुढच्या काळामध्ये त्यांनी 2-2.5 वर्ष माझ्या बरोबर आबोला धरला. माझ्या बरोबर दिला. घरच्या 10 दिवस कसल्याही कार्यक्रमामध्ये आलं नाही. आता तुम्ही
ह्या जिल्ह्या लेवलला हा माणूस काम करण्याच्या लायकीचा नाही, त्याच्या पाठीमागे आपण उभं राहण्याचं काही हे नाही. आणि हनुमंतगडचे बाजार समितीचे संचालक आहेत. हा त्यांचं दोघांचं साठलोट आहे, दोन पक्षातली दोन माणसे. हो म्हणजे दोघांचं साठलोट आहे आणि त्याचाच मला राग आहे. नाही, साठे लोट नाही, ते जरी वेळ झाली असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. पण मला माझं त्याच्यामध्ये असं आहे की आजच्या कलियुगाच्या याच्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थासाठी पक्ष करतो. मग त्यांना लोकांचं काय घेणं ना लोकांचं. पाहिलं तर हे जे असते ते टिकणारे नाहीये. कलियुगाचा जरी प्रभाव जरी वाढत चालला असेल तरी प्रत्येकाने गाव पातळीवरती आपला माणूस आपल्या गावातला जरी माणूस असेल तर त्याला सहकार्य केले पाहिजे. पण ती माणसं सुद्धा त्या लेवलची पाहिजे ना, त्या लेवलची माणसं. अवचारी माणसं चालत नाही राजकारणामध्ये. खराबली वाडीकरांचा निर्णय ठरला का गणेश शेटबद्दल? त्या मी अगोदर तुम्ही सांगितलं, गणेश शेट्टी कसलाही स्वार्थ पाहिला नाही, पक्षाचं काम करत आलंय. आणि मी पक्षाचा, राष्ट्रवादी पक्षाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे. दादांनी मला जिल्ह्याचा उपाध्यक्ष केलाय. तेव्हा आमच्या घरच्यांची जरी काही भूमिका असेल तर पक्ष म्हणून मी आमच्या गावातले जेवढे असेल, संदीप शेठ आता सांगितलं की वरच्या पातळीवरती त्यांचं ठरलंय. पदाधिकारी त्या ठिकाणी गणेश शेठचं मी काम करणार आहे. विनशेठ पाटील. माझी उपसभापती पंचायत समितीचे आहे. आता या ठिकाणी संदीप भावने त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आम्ही सगळे मंडळी, सगळे स्थानिक, सगळे गावातली मंडळी आहेत. आताचा जर विचार केला काही या इलेक्शन मध्ये, आताचा आमचे उमेदवार काय म्हणतात, त्यामध्ये बरेचसे त्याच्यात आमचे सगळे भाऊ आहेत. मग त्या ठिकाणी देवकर असतील, केसवड असतील, सोमोशी असतील, जंबूकर असतील, बिरडवडे असतील, त्यांनी कार्यकर्त्यांना माझ्याकडे पाठवले होते की म्हणजे भाऊ तुम्ही सगळे गाव एक झाले असताना तुम्ही कशाला वेगवेगळी भूमिका घेता. मी म्हणलं गाव म्हणजे काय, मला गावाची व्याख्या मला सांगा. तर सांगितलं कर आणि खराबी गाव होऊ शकत नाही. आज आपण खराबवाडीमध्ये फक्त आपण कर आणि खराबी म्हणजे तर 2% फक्त आपण विभागले गेले आहेत. जवळजवळ 95% बाहेरचे रहिवासी या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढच्या भविष्य काळामध्ये चालायचं असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. तर त्यांनी सांगितलं की माझ्यावरती त्यांचे नेते काही पाठवले मंडळी की भाऊ तुम्ही गावाच्या विरोधात जाऊ नका, गाव तुम्हाला मानते, गाव अरुणाताईला ते गाव पाठीमागे राहिलं. मी आतापर्यंत काय पक्ष काय बदललेले नाही, मी त्या त्या पक्षामध्येच आहे. मग ज्यावेळेस माझ्या पाठीमागे गाव उभं होतं त्यावेळेस मला गावाने मला पंचायत समितीचं उपसभापतीपद केलं. त्यानंतर माझी मिसेस जिल्हा परिषद सदस्य झाली, पंचायत समिती सदस्य झाली. आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही म्हणजे की आमच्या घराला भरपूर आम्हाला गावाने आम्हाला सहकार्य केलं. आणि मी पाहिलं की ह्या असेल, वेळकरवाडी असेल किंवा आमच्या 11 गावं असतील, त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही की बाबा ह्या ठिकाणी जागा कोणती निघते, आरक्षण कोणतं भेटतंय. तरी त्यांनी सातत्य कामाचं त्यांनी असंच पुढे नेण्याचं त्यांनी काम केले. मग महिला असतील, स्वतःच्या खर्चातून त्यांनी रस्ते करून दिले. वर प्रत्येकाचा जर वाढदिवस असं नाही, गणेश शेट्टी असं नाही करत की बाबा मला पुढे इलेक्शनला उभं राहायचंय, इलेक्शन कधी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं ते सुद्धा माहित नव्हतं.
म्हणून मी या ठिकाणी सांगतोय, गावातली जरी त्याच्या पाठीमागे तरी हे म्हणत असेल की आम्ही कड खराबी आम्ही सगळे एकत्र आहेत, पण मी कड खराबी हे गाव मी मानत नाही. पुढच्या काळामध्ये फक्त शेवटचंच इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीचं, त्यानंतर आमच्याकडे महानगरपालिका होणार आहे. महानगरपालिका होणार आहे, मग खरावाडी फक्त 800-850 मतांची आपण गरज आहे का? त्या ठिकाणी आपण निवडून येणार आहे का? बाहेरच्या लोकांची आपल्याला गरज नाही, पावती गावकीवरती चालत नाही. आता प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे. मग तो गरीब वर्गातला असेल तर त्याला बरोबर घेऊन जायची आपली ताकद पाहिजे, क्षमता पाहिजे, तेव्हा असं काही चालणार नाही. म्हणून मी सांगितलं, आपण या ठिकाणी वास्तूमध्ये बसलाय, त्या ठिकाणी माझ्या हॉटेलचं उद्घाटन माननीय अजितदादा पवारने केलेलं आहे. आतापर्यंत मला ते तिकीट दिली, मला दमकून माझ्या बायकोला त्यांनी जिल्हा परिषदला उभं राहायला सांगितलं आणि निवडून पण आले. त्यामुळे दादाला मानणारा कार्यकर्ता आहे. आज शेवटची दादाची असली त्याच्या पाठीमागे कुणी जातात, परंतु आता दादा आहेत नाही. म्हणून एक पवित्र काम म्हणून गणेश शेठच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती काम करायचं असं मी स्वतः ठरवलेलं आहे. तेव्हा गणेश शेठ बोत्रेडा इथून पुढच्या 11 गावामध्ये जी पाहुणे मंडळी असतील, आमची जे मित्र परिवार असेल, त्यांच्या पाठीमागे मी उभं राहण्याचं ठरवलंय. पातळीवरती सोडलेलं आहे. त्याच्यामुळे पाठिंबा देताना काही अट शर्त असं काही आहे का की याच्यामध्ये कुणी काही जरी शंका कुशंका व्यक्त केल्या तरी सर्वश्रुत आहे तर उमेदवार स्वतः आहेत. मी कुठल्याही प्रकारची अट शर्त याच्यामध्ये टाकली नाहीये. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कर्माने पुढे जात असतो. माझी कुठल्याही प्रकारची अपेक्षा विना याच्यामध्ये मी या ठिकाणी गणेश भाऊंचं काम करणार आहे. तुम्ही बाजार समितीमध्ये तुमच्या सभापती होती, तुमच्या सभापती आहे, त्या मशालीचे उमेदवार म्हणण्यापेक्षा आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि समोर जो उमेदवार त्याच पक्षाचा आहे, त्याच्यामध्ये काय घडामोडी झाल्या का? नाही, या ठिकाणी बाबाजी काळे आमदारांबद्दल मला या ठिकाणी काहीच बोलायचं नाही सध्या. कारण बाजार समिती ही आमदारकीच्या आधी झालेली इलेक्शन आहे. ती एक स्वतंत्र विचाराने एक स्वतंत्र ग्रुपनी झालेली इलेक्शन होती. तो ग्रुप आमचा विचाराने तसाच एक आहे. या ठिकाणी ही इलेक्शन ही वेगळी आहे. या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषदेच्या गटातली 11 गावांचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यामुळे इथं व्यक्तिशा आणि कोण जनतेच्या कामाला येणार आहे, अडीअडचणीला येणार आहे, हा विषय वेगळा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी जी काय बाजार समितीचा विषय आहे तिथं त्या ग्रुप बरोबर तर मन धनाने माझी पत्नी किंवा आमचा ग्रुप तिथं एक संघ आहे. त्याच्यामध्ये काय अडचण नाही. हे सुद्धा त्याला दिलीप मोहिते यांच्या पार्टीचे उमेदवार आहे. ते तुमचं स्थानिक राजकारण म्हणायचं नाही, स्थानिक राजकारणातून हा घेतलेला निर्णय आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे. वरिष्ठ पातळीवर या ठिकाणी महायुती आहे. तो पण पक्ष आमच्या महायुतीमध्ये सोबत असल्यामुळं ती काही वरूनच या मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत की आज अजितदादांच्या अंत्यविधीनंतर महायुतीचे काम करण्याचे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. फक्त तुमचं जिल्हा परिषदचा विषय हो, जिल्हा परिषद. त्या पंचायत समितीला या ठिकाणी आमचे पण उमेदवार आहेत, पण फक्त जिल्हा परिषदचा याच्यामध्ये विषय आहे. एका बाजूला सचिन आहे मशालीचे नेते, तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा देत आहेत. हा पाठिंबा त्यांच्या पक्षाला झटका आहे की हा पाठिंबा जाहीर होणारच होता? ना, पक्षाला झटका म्हणून त्यांनी समजावं. कारण याच्यानंतर गणेश भाऊने केलेलं काम तर चांगलंच आहे, परंतु पुढची राजकीय वातावरण निर्मिती आजपासून खूप मोठ्या प्रमाणात घडेल आणि ती निर्णायक राहील याचा तुम्हाला विश्वास आहे?